नमस्कार. आपण पिंपळी निलकची पाण्याची टाकी आहे तिथे उभे आहोत आता. ह्या पाण्याची टाकीचा ठराव 14 जानेवारी 2008 रोजी महापालिकेमध्ये संमत झाला आणि 12 मे 2008 रोजी याचं भूमिपूजन राज्याचे तत्कालीन राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, ह्या चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ह्या पाण्याच्या टाकीचं भूमिपूजन या ठिकाणी झालं. ह्या पाण्याच्या टाकीसाठी आम्ही 2002 पासून सातत्यानं पाठपुरावा करत होतो, कारण संपूर्ण प्रभागामध्ये पाण्याच्या समस्येला नागरिकांना तोंड द्यावं लागत होतं आणि त्याकरता त्याच्यावर उपाय म्हणून पाण्याची टाकी होणं अत्यंत गरजेचं होतं. आणि त्या आमच्या प्रयत्नांना 2008 साली यश आलं. अनेक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष विरोध करणारे लोक होते, त्या विरोधाला डावलून आणि त्या आमच्या प्रयत्नांमध्ये आम्हाला यश आलं. त्यासाठी तत्कालीन आयुक्त माननीय बंड साहेब होते, त्यांना तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यातर्फे सांगण्यात आलं आणि नंतर मग हा ठराव पास झाला. त्यावेळेस ती समस्या आतापर्यंत तरी पाण्याची समस्या काही अंशी दूर झाली, परंतु मधल्या काळामध्ये पुन्हा अजून एक पाण्याची टाकी या ठिकाणी होणं गरजेची होती, ती झाली नाही. ही एक खरं खंत आहे. मधल्या काळामध्ये विद्युत पंप बसवण्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न केले, त्यासाठी सुद्धा प्रयत्न करतोय आम्ही. गेले 2020 पासून आम्ही प्रयत्न करतो. शेवटी 2022-23 विद्युत विभागाकडे या विद्युत पंपची मागणी केली. माननीय सूर्यवंशी साहेब होते, अनेक तत्कालीन जे अधिकारी होते, आयुक्त राजेश पाटील असतील, यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा करून आम्ही हा पंप बसवण्यात आला, बूस्टर पंप या ठिकाणी बसवण्यात आला. आणि आज जो काही प्रमाणात, बहुतांशी प्रमाणात या ठिकाणी जो पाणी पुरवठा सुरळीत चालला आहे तो या पंपमुळे चालू आहे. परंतु वाढणारी लोकसंख्या लक्षात घेऊन या ठिकाणी अजून एक पाण्याच्या टाकीची गरज होती, आवश्यकता होती, ती झाली नाही. ही खंत आहे. परंतु येणाऱ्या पुढील काळामध्ये ह्या समस्येला सामोरं नागरिकांना जाता येऊ नये म्हणून नियोजन होणं मात्र गरजेचं आहे. ते आपण सर्व मिळून करूया. विशालनगर आसन, कसपटी वस्ती आसन या संपूर्ण प्रभागामध्ये पाण्याचं योग्य नियोजन झालं पाहिजे, कारण झपाट्यानं या ठिकाणी नागरीकरण होतंय. टँकर मुक्त वार्ड हा आपला संकल्प या ठिकाणी असला पाहिजे. कोणत्याही सोसायटीमध्ये, कोणत्याही भागामध्ये टँकर लागला नाही पाहिजे. आपल्याला पाण्याचं नियोजन करावं लागेल. ही 20 लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी जशी आहे, अजून एक 20 लाख लिटर पाण्याच्या क्षमतेची या ठिकाणी आवश्यकता आहे. त्यासाठी आपण निश्चितपणे येणाऱ्या काळात पाठपुरावा करूया आणि पाणी पुरवठा सुरळीत करूया. धन्यवाद.